सगळे सवी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. तर भरपूर दिवसांनी लाँग व्हिडिओ आपला म्हणजे ब्लॉग मी आज करत आहे. आणि आज आहे श्रावणी सोमवार तिसरा. आणि आज रक्षाबंधनसुद्धा आहे. त्यानिमित्तसुद्धा म्हटलं तर तुमच्यासोबत रुटीन आणि ब्लॉग शेअर करावा. इथे पिल्लू बघा उठलेला आहे आणि मला कसं बघतोय. सगळं त्याचं लक्ष माझ्याकडेच आहे. आणि आता तो क्रॉलिंग स्टेजमध्ये आहे. तो इकडे तिकडे असतो, त्यामुळे त्याच्यावर जास्त लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि बघा कसं बघतोय, तसं तो खेळतो त्याचा तो. पण आता सध्या बसला इथे. आणि पौर्णिमा असल्यामुळे नेहमीप्रमाणे आपल्याला देवाची पूजा वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर ओव्हरऑलमध्ये काय आहे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग पिल्लूला आता दूध वगैरे त्याचं झालं पिणं. आता त्याला फिरायचं आहे बाहेर. आणि बाहेर आज प्रचंड ऊन आहे. आणि त्याचा हा फिरायचा टायमिंग असतो, त्याच्यामुळे त्याला आता बाहेर येऊन जायचं आहे. त्याची तो वाट बघतोय की मम्मा मला कधी घेते. चला चल, चलायचं बाहेर. चल, कडक ऊन पडलंय, जायचं बाहेर फिरायला. 8 दिवसाला नळ येतात. मागच्या टायमाला तर महिना झाला होता नळ नव्हते आणि पाणी आहे पण. चला चला पिल्लू इकडे बघ. ते मशीन चालू आहे, त्याचं लक्ष तिकडे सगळं. आता पप्पा फिरवतात पिल्लूला. चलो ठेवले ते आज आहे आलू आणि भेंडीची भाजी. ही भाजी माझी. काय झालं मग? देवीची पूजा करून घेऊ. कळस वगैरे मांडायचं आहे, ते मी मांडून घेते. आणि इथे पूजा तयारी सर्व करून ठेवली आहे. वैद्य सुद्धा आहेत. माझं तर होत नाही, त्याच्यामुळे त्या सर्व हे करून ठेवतात. आपल्याला हे तुम्ही याच्या आधी पाहिला असेल की दर पौर्णिमेला असतो तो हा नैवेद्य आमचा. सोमवार आहे त्याच्यामुळे बेलसुद्धा व्हायचा आहे, तो सुद्धा बघून घेतो. आणि वातीचे पॅकेट आणले होते. ॲक्च्युली मी घरी करते वाती, पण फुल वाती मला आवडतं, पण असं जगले आणि म्हणून डायरेक्ट घेतली. तेच इथे मोठं बघत आहे. सोनाच्या सोमनाथांच्या शिष्ण मौली कन्यमादा मुद्रारी कारण्य सिंधू भौरिकहारी तुझरीन शंभो मजकोन तारी तुझरीन शंभो मजकोन तारी पार्वती करी हर हर महादेव. हो, मशीनचंच काम, फक्त ऊन पाहिजे वाळू घालायला. करता करता वार्ता विनाशी हृदय वाळू भावाती वाळू दुर्गा निरंजन दुःखम दीपम समन्वयामी समन्वयामी. सुखी ठेवा. देवाची पूजा वगैरे आता झाली. आणि आमच्याकडे पुरीचा नैवेद्य असतो तो सुद्धा झाला. बाकी जो आमचा स्वयंपाक आहे आज रक्षाबंधन स्पेशल, तर आज स्पेशल श्रीखंडपुरी आहे. हा बोलो श्रीखंडपुरी खायची. चल तर मग आता पिळूला आंघोळ वगैरे करायची. आणि इथे आपल्याला यांच्यासाठी आल्या राख्या न्यू जर्सी दीच्या तर आधीच आल्या होत्या. तर चल अगरबत्ती आल्या होत्या काल नागपूरवरनं, तर खूप छान आहेत स्मेल. त्यासुद्धा आता लागतीलच. मध्ये जरा जास्तच पसारा आहे, तो पसारा देखील मला आवरायचा आहे. बऱ्याचशा गोष्टी घेऊन आले, त्यातल्या या 2 लॉंग पॅन्ट्स आहेत. कालच आणल्या पण स्वच्छ धुवून ठेवल्यात 2 त्याच्यासाठी आता. आणि हे कॉटनमध्ये आहे. हो हो हो, तुझीच पॅन्ट आहे ती, सोडा.
त्या गोष्टी आणल्या. अरे सॉरी, सगळं खाली पडलं. त्यासाठी ब्रश आणला छोटासा, त्याच्यात टीथिंग आहे चालू समजा, तर त्यासाठी तो ब्रश सिलिकॉनचा आहे, छान आहे, मॉरिसन्सचा आहे. जसे की मी वेट वाईपसुद्धा वापरते, छान आहे. तर फिंगर टूथब्रश आहे, स्पेशल लहान मुलांसाठी असतो हा वाला. आणि त्याच्यानंतर अजून एक ड्राय शीट आणली, जी की मला थोडीशी स्वस्त भेटली. ॲक्च्युली रेट यायचा 175, तर मला ही 150मध्येच भेटली, त्याच्यामुळे घेऊन घेतली एक एक्स्ट्रा असा पावसाळ्याची. ऑपरेशन आहे पिल्लूचं, म्हणजे त्यासाठी नाही, पण त्याच्यानंतर लागेल म्हणून एक बिप्स पण आणलं आहे, ते छान आहे, मस्त. त्याला असं एक पॉकेट आहे, जे काही पडलं त्याच्यामध्ये जाईल. सो हे सुद्धा मला छान प्राईजमध्ये भेटलं. ॲक्च्युली एक वापरून बघते कसं तो आहे, त्यानंतर सेटमध्ये आहे तो ते सर्व सेट घेऊन घेईल. तशा सगळ्या गोष्टी मी पिल्लूसाठी काल आणल्या होत्या, त्या की भरपूर युजफुल आहेत. पिल्लूचं म्हणलं आता थोडंसं डिकमडी पावडर आहे, ती थोडीशी सोडा, आणि खरंच खूप खूप म्हणजे इतके सॉफ्ट ब्रिसल्स आहे त्याचे, आणि हे तर एकदम सॉफ्ट, म्हणजे खूपच बिलकुल पिल्लूला हार्श नाही आहे, आणि खूप छान आहे. तर मी त्यांना ते थोडंसं चोळते. नहीं अभी है, अरे खरगोश तैयार हो रहा है. अरे ते दो दात आते पहिले सामने के सुळेच ना मग हे नाही ना, आधी हे येतात, वरचे येतात, मग हे येतात. तेच तर म्हणाले, टाईम आहे त्याला. हे संडाची बोलले तापीचे नाही बोल हे पुरते ते नाही बोल त्याने मारून तापीनं चलो ब्रश करो चलो ब्रश करो काय चलो ब्रश करो ऊपर नीचे ढीले पक्के होने के लिए तेरी मम्मी तेरा ब्रश करके देते. मी लहान आहे म्हणा आता, है ना पिल्लू. झोपलाय, आणि आता आम्ही करतो जेवण. लागू का झालं टमटम पोळ्या छान. म्हणून तू म्हणलं गरम गरम आम्ही लहानपणी असलं की आईने केली अशी फोडायची. आणि इथे मस्त असा आपला मसाले भात, वरतून मस्त ओलं खोबरं आहे. थोड्यासा पुऱ्या केल्या आईसोबत, आणि आता आपली कॉटन तोपर्यंत आई येते. ते झोपत नाही, आणि थोडं बाहेर गेले, आणि भद्रा असल्यामुळे मला वाटतं 1:30च्या नंतर राखी बांधायचं होतं, ते 9 वाजेपर्यंत आहे. तर यांची राखी 3 तर पाठवलेली आहे. चलो, अन्नप्राशन नाही करायचं आहे, टाईम आहे थोडासा, पण त्याची तयारी हळूहळू चालू केली आहे, कारण एकदम सगळं होत नाही. त्याचं थोडंसं काहीतरी करायचं आहे. पिल्लू झोपल्याच्या नंतर ते करेन.